आज आपल्याकडे असे पाहुणे आले ज्यांचं म्हणणं आहे की आपण कृष्णाची राधा आहोत, चक्क कृष्णाची राधा, आणि तो एक पुरुष. आपण त्याला काही प्रश्न विचारणार आहोत. मला तुम्हाला असं विचारायचं की हा दावा आजपर्यंत अनेक लोकांनी केलाय, तेव्हा तुमचा दावा हा खरा कशावरून आणि काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? आज तुम्ही माझ्याकडे पुरावा मागताय, उद्या कृष्णाकडे पुरावा मागाल. अहो पण कृष्ण काय पृथ्वी तलावर येऊन दावा करत नाही मी कृष्ण आहे म्हणून. पण तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी ओरडून ओरडून लोकांना सांगताय की मी कृष्णाची राधे होते. हॅलो, एक्सक्यूज मी, मला प्रसिद्धीची गरज नाहीये. लोक ओळखतात मला, आणि मी कुठलाही दावा फक्त राधा असण्याचा करत नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मागच्या जन्मीचे पेंद्या होता. मला असं वाटतं की तुम्ही बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याचा गैरफायदा घेता. माहिती तुम्हाला, मला माहित होतं तू कबूल करणार नाहीस कारण तुला कमीपणाचं वाटतं. पण मी तुला चांगली ओळखू नये. किती बडबड करायचास त्यावेळी सुद्धा अशीच बडबड करायचा. जरा कुठे मी आणि कृष्ण अशा महत्वाच्या विषयावर बोलत बसलो की आला मध्ये मध्ये. जरा शांतता म्हणून नाही. पेंद्या. अहो तुम्ही सारखं पेंद्या पेंद्या काय म्हणताय? मी खरं तेच बोलते, पेंद्या. तुम्ही मला इथे बोलवलं तेव्हा काय सांगितलं? सगळं खरं खरं बोलायचं. तेच करते मी. ओ माय गॉड, एकदा काय ते पोहे दिलेस त्या कृष्णाला, त्यानंतर रोज तू त्याच्याकडून जिलेबी मागायचास. आणि पेंद्या, दही दुधाची चोरी करत होतास तोपर्यंत ठीक होतं. पण एकदा तू माझी कंचुकी चोरून पळून गेलास. काय काय कंचुकी काय? कंचुकी कंचुकी कंच कंचुकी माझी कंचुकी तू चोरली. परत दे माझी कंचुकी. का दिलीस माझी कंचुकी तुझ्या बायकोला वापरायला? तुझ्या त्वरित एका ब्रेकची आवश्यकता आहे आपल्यासाठी आणि आपल्या पाहुण्यांसाठी सुद्धा. तेव्हा पाहत राहा. रोख ठोक. नाही नाही, ब्रेक वगैरे काही नाही. माझी कंचुकी मिळाल्याशिवाय मी परत येणार नाही. प्लीज प्लीज बस. इरा, इरा, इरा बघ माझ्याकडे मी आलोय. विसरलीस? क्रांती करायची आहे ना तुला न्यूजमध्ये? अगं मग उठ ना इरा. तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. हात. इरा, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मी तुझ्या बरोबर आहेच. ए इरा, उठ ना. बघ तुझा प्रिन्स आलाय, तुझा शेख वगैरे आलाय. इरा प्लीज बोल काहीतरी. ए चल उठ प्लीज. चल इरा, निघ निघ. इरा, काय मूर्खपणा आहे? चल इरा उठ. गेट इरा, आउट प्लीज प्लीज प्लीज. नाही नाही, तो आत्ताच्या आत्ता बाहेर हो. इरा ऐक माझं. ए तो उठ. इरा, इरा तुझा शेख वगैरे. इरा अगं मी तुझा प्रिन्स. इरा, Ira, please look at me, Ira. इरा, इरा डोळे उघड. उठ ना इरा, थांबा. हो, इरा, इरा, इरा. आणि हे बघ, परत तोंड दाखवू नकोस इथे, सांगून ठेवतो. चाल निघ.
अभिषेक वरुणकर, इरा बरी झाली या गोष्टीचा तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय. आता लवकरात लवकर ती बरी होणार आणि तुला पण ओळखेल लवकरच. हो रे. मी काय म्हणत होतो, एकदम चमत्कारच झाला हा. आपण मस्तपैकी स्टोरी करू शकतो याच्यावर. माईकनंच डोकं फोडून ह्या गोष्टीला प्रसिद्धी दिलीस तर मी फक्त तुला सांगायला फोन केला होता की तू वाचलास, नाहीतर मी तुला सोडलाच नसता. ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो की म्हणजे ती बरी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून माझ्याकडे असणार, त्या बाबतीत काही प्रश्न नाही. डोंट वरी अबाउट इट. गबरे, या उपर जर तिला चॅनलमध्येच काम करायचं असेल ना तर तिच्यासाठी मी वेगळं चॅनल काढीन आणि त्यात तुला कामाला ठेवीन. बावळट. चल चल, बाय बाय, फोन ठेव. काय तोंडाकडे काय बघताय, कामा करा की तिकडं. आय लव्ह यू सो मच. खरं तर मी तुझ्यामुळेच बरी झाली आहे. यु नो व्हॉट, आय वॉन्ट टू मॅरी यू राईट नाव. अरे खरंच, मी आता नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. ही तर माझ्यासारखीच फ्लर्ट नाही. ते म्हणतात ना, शेरा सव्वा शेर भेटतच असतो, फक्त थोडीशी वाट बघावी लागते. पण आता आपल्या राजकुमारीचं काय? हं? सतत माझ्या अवतीभोवती असायचीस ना तू. तू माझ्या अवतीभोवती असण्याची मला इतकी सवय झाली ना इरा, की माझ्या जगण्याचा भाग झालीस ग तू. यू आर अ पार्ट ऑफ माय लाईफ. आपलं इंटरनेटवरचं प्रेम खोटं नव्हतं. कुठेतरी खोलवर तुझ्या मनात तू माझ्यावर प्रेम करत होतीस इरा. म्हणूनच तर माझी जरी चाहूल लागली तरी तरी तुझ्या शरीरात संवेदना निर्माण होतात. बिकॉज यू लव्ह मी इरा. अँड द फॅक्ट इज दॅट इवन आय लव्ह यू इरा. खूप 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 प्रेम करतो मी तुझ्यावर. वेडा होतो मी. वेडा होतो की समजू शकलो नाही की तुझं माझ्यावर किती प्रेम होतं. But I love you, Ira. And I need you. I need you, Ira. I need you. I need you. दादा, दादा, दादा तू रडतोयस का? उठ उठ तू आधी. सांग मला काय झालंय ते. गेले काही दिवस मी तुम्हा सगळ्यांपासून काहीतरी लपवलं. मला एकच माहिती आहे की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला ती हवी. आय नीड हर. ग्रेट जॉब. थँक्यू सर. थँक्स अलॉट. आयुष्यात एक तरी गोष्ट चांगली केली असतो. आज मी तुझ्यावर फार खुश आहे. त्यामुळे आजच्या रात्रीचा शो तू करायचास. काय रे, काय झालं? सर मी
3 वर्षात पहिल्यांदा माझ्याशिवाय मी कोणाला संधी देतोय. लाईव्ह शो आहे, काळजी घे. सर डोंट वरी. आता ना मला कोणतेही भास होत नाही. ज्याला मी भास समजत होतो ते सत्य निघाले, आणि ज्याला सत्य समजत होतो ते भास निघाले. तू काय म्हणतोस कळत नाही मला. मलाही अजून नीट काय कळलेलंच नाहीये सर. पण एवढं खरं की प्रेमात खूप ताकद असते सर, खूप मोठी ताकद. इराबद्दल बोलत नाहीस ना? डोक्यातून विचार काढून टाका. तुझा बाप सर्किट आहे, गोळ्या घालून मारेल तुला. एखाद्या अतिरेकाच्या मुलीशी लग्न केलेस तरी चालेल, पण त्याच्या मुलीशी लग्न करू नको, कळलं? ऑल द बेस्ट. रोकठोक मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहे सनी. सनी जरी इथे आपल्याला पुरुषाच्या वेशात दिसत असला तरी त्याचा असा दावा आहे की तो एक बाई आहे, आणि त्यासाठी त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करायची आहे. आणि यासाठी त्याच्या घरच्यांचा, नातेवाईकांचा आणि त्याचबरोबर मित्रांचाही विरोध आहे. पण सनीने असं ठरवलंय की काहीही झालं तरी तो ऑपरेशन करणार आणि मुलगी होणार म्हणजे होणार. तर सगळ्यात आधी टाळ्या वाजून स्वागत करूया सनीचं. मग सनी, या शो मधून तुला आमच्या प्रेक्षकांना नक्की काय सांगावं असं वाटतंय? मला प्रेक्षकांना काहीच सांगायचं नाहीये, पण मला सांगायचं आहे ते माझ्या नातेवाईकांना. प्लीज मला मुलगी होऊ द्या, हात जोडते मी. खोटं खोटं मुलगा होऊन राहायचा कंटाळा आलाय मला. आता बस, मी जशी आहे तशी मला जगू द्या. क्या बात आहे. मी सनीच्या घरच्यांना एकच विनंती करीन की सनीला ऑपरेशन करून मुलगी होऊ द्या. आणि तसंही सनी जर मुलगी झाला तर या सगळ्यात तुमचाच फायदा आहे. अहो बघा ना, मुलगी झाल्यानंतर सनीचं उरलेलं शिक्षण एकदम फ्री होणार. त्याचबरोबर आतापर्यंतचं आयुष्य सनीने एक मुलगा म्हणून घालवल्यामुळे तो मुलांना चांगलं ओळखून आहे. त्यामुळे तो स्वतःसाठी एक चांगला मुलगाही शोधू शकतो. आय मीन शोधू शकते. आता एवढे फायदे असताना कशाला उगाच विरोध करता त्या बिचारीला? देवा, काय वेडा आहे हा मुलगा. अरे किती चांगला मुलगा आहे तो. किती केलंय त्याने तुझ्यासाठी. तुला सांगितलं नाही का मी? तो इथे येऊन बसायचा, तुला पेपरमधल्या बातम्या वाचून दाखवायचा. त्याला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुझ्याशिवाय या जगात नावं न ठेवण्यासारखं कोणीतरी आहे, आणि तो म्हणजे तो. खरं सांगू युरू, माझा जावई असावा ना तर याच्यासारखा. पप्पा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमचा जावई शोधलाय मी ऑलरेडी. हा, काय पाहत? बघा 100 मेसेजेस आहेत त्याचे. आत्ता फोन करते. सनी, आमचा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की आता फोन सायलेंट वर नाही का ठेवतायत? माझ्याकडे नाहीये फोन. आय एम सॉरी. मीरा, हॅलो इरा. बोल, कशी आहेस तू? इरा, तुला आठवतं आपण इंटरव्ह्यूच्या आधी भेटलो होतो त्या दिवशी? अभिषेक, तू माझा प्रिन्स. तू मला सांगितलं का नाहीस तूच माझा चेक आहेस म्हणून? तेच सांगायला आलो होतो हॉस्पिटलमध्ये. पण तू फोनवर दुसऱ्याच कोणाला तरी म्हणत होतीस की मला तुझ्याशी लग्न करायचं. अरे, मी ह्याच फोनवर काय बोलायचं याची प्रॅक्टिस करते दुपारपासून. एका अनोळखी मुलाशी फोनवर बोलायचं याचं खूप टेन्शन आलं होतं मला. अनोळखी तरी किती ओळखीचा निघालास तू, स्टुपिड. मी बघतीये तुला टीव्हीवर आता. इरा, म्हणजे तू हे सांग ना मग, कसा दिसतो तुझा शेक वगैरे? मूर्खा, तू कधी चांगला पत्रकार होशील? लाईव्ह आहेस तू. असू दे इरा, तुझ्यासाठी, तुझ्यामुळे एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो. हेच माझ्यासाठी खूप आहे. इरा, आय वॉन्ट टू से समथिंग. आय लव्ह यू इरा. आय लव्ह यू.
तू का बोलतोय सरे? नोकरी गेली तुझी, ठेव फोन. अगं जाऊ दे इरा, तशी नोकरी माझी नव्हतीच. तुला माहिती आहे नोकरी मला कशी मिळाली? ए ए, काय झालंय? अरे लाईव्ह सुद्धा आलंय, बंद कर रे. तेव्हा मी recording घेऊन गेलो होतो. लाईव्ह सुद्धा आलंय. हट, हट, हट. चल बाहेर जा, काय बघायचं ते बघ. अरे बंद कर बाबा. हे यार, तू काय बघतो? बंद कर ते. बंद कर बाई, नाही तर बंद कर. बंद कर ते. शेवट तर गोड झालेला दिसतोय, पण खरं तर शेवट वेगळाच आहे. ही तर सुरुवात आहे. पण 21व्या शतकामध्ये जी मुलं मुली एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी एकमेकांशी लग्न केलं, हेही काही कमी नाही. बघा बघा, राजकुमारचे आई बाबा कसे आनंदात आहेत आणि राजकुमारीचे पप्पा दिसते ते सुद्धा कसे खुश आहेत. आणि आणि काही नाही, असा तुमच्याशी बोलत बसलो तर तिकडे वधूचं हार घालणं राहून जाईल. चला. पप्पा, अरे, अरे, काय तुम्ही हार पण? घाला, हार घाला, टाळ्या वाजवा. झालं बाबा, एकच लग्न. खूप मोठं टेन्शन दूर झालं. नशिबानच असा मुलगा मिळतो. आजकाल माझाही नशिबावरती विश्वास बसायला लागलाय. बाकी काही केलं नाही या मुलांनी, पण लग्न मात्र योग्य मुलीशी केलं. झालं सुरू. कौतुक करतोय. एकच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून, मुलीला नीट सांभाळा. खूप लाडात वाढवले तिला. काही लागलं तर सांगत चला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझं बंदुकीचं दुकान आहे ते. नाही, मग तसं असेल तर तुम्हीच आमच्या मुलाला सांभाळून घ्या. काही चुकलं तर सांभाळून घ्या. झालं सुरू. आधीचे बाबा आणि इलाचे पप्पा आहे तसेच राहणार. काही फरक पडणार नाही. पण आपला राजकुमार तो तरी नॉर्मल झालाय का बघूया. कसं आली ना ती. Hey, hi. So nice to see you. Congrats. Thank you so much. अभिषेक, ही माझी मैत्रीण प्रिया. प्रिया, अभिषेक. Hi. हॅलो. Are you on Facebook? होतो, पण आत्ताच माझी वॉलही पडली आणि विंडोही क्लोज झाली. आता फक्त घरचीच वॉल, घरचीच विंडो, कारण हीच खरी. पप्पा लग्न झालं. बर, जळूया काय पैसे मंत्र आवडले असतील ना माझे. मंत्रात खरंच ताकद असते का हो? प्रचंड सामर्थ्य असतं म्हणतात. मग लग्नात मंत्र म्हणत कशाला वेळ वाया घालवता? देश महासत्ता व्हावा म्हणून मंत्र म्हणा ना, तेवढंच देशाच्या कामी याल. हे फोटो घे रे. पैसे द्यावे लागतील हा?